विद्यार्थी मित्रांनो, आपण 12वीचा फिजिक्स विषयाचा ऑसिलेशन्स टॉपिक बघतोय आणि या टॉपिकमधला हा लास्ट व्हिडिओ तुम्ही बघताय. याच्या अगोदर या टॉपिकमधले आपण सगळे पॉईंट्स कवर केलेत. गेल्या व्हिडिओमध्ये किंवा गेल्या तासाला आपण या टॉपिकमध्ये एनर्जी इन SHM हा पॉईंट बघितला. तुम्हाला एनर्जी कॉन्झर्व होते म्हणजे नेमकं काय होतं हे समजण्यासाठी मी तुम्हाला हा जो एक स्क्रीनवरती तुम्हाला जो व्हिडिओ दिसतोय त्याच्या साह्यानं तुम्हाला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आणि एनर्जीचे मुख्य दोन प्रकार जे आपण नेहमी बऱ्याच वेळा विचारात घेतो ते आपण बघतोय. कॉन्झर्वेशनचा अर्थ नेहमी तेवढीच असते, नेहमी एकसारखी असते. त्याची अमाऊंट ऑफ एनर्जी कधी बदलत नाही किंवा टोटल एनर्जी नेहमी ज्या ठिकाणी सेम राहते ती कधी बदलत नाही. अशा एनर्जीला कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी आपण म्हणू शकतो. कॉन्झर्वेशनचा अर्थ होतं की न बदलणारी किंवा स्थिर असणारी, एकसारखी राहणारी, त्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जीचं आपण नेमकं काय शिकणार आहे तर एनर्जीचे मुख्य दोन प्रकार आपण जे बघतो नेहमी ते दोन असे असतात की पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. गेल्या व्हिडिओमध्ये आपण पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन मिळवलं, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन मिळवलं आणि मग आपण टोटल एनर्जी मिळवलेली. आणि टोटल एनर्जी जी होती ती पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी अशा दोन एनर्जी मिळून तयार झाली, ती होती टोटल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी या दोन्हीची मिळून जी टोटल एनर्जी होते, मग पोटेन्शियल एनर्जी म्हणजे नेमकं काय असतं आणि कायनेटिक एनर्जी म्हणजे नेमकं काय असतं हे आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. आणि मग आपण त्याचं कॉन्झर्वेशन कसं असतं ते आपण या व्हिडिओतून बघणार आहे आणि त्याची इक्वेशनसुद्धा आपण बघणार आहे. आता पोटेन्शियल एनर्जी म्हणजे काय तर एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या पार्टिकलला त्याच्या पोझिशनमुळे जर एनर्जी येत असेल तर ती आलेली एनर्जी ही पोटेन्शियल. एक दगड घेतला आपण किंवा स्पियर घेतला म्हणूया किंवा एक वीट घेतली ज्याचं वजन आहे 2 किलो. एक्झाम्पल सोपं आहे. 2 किलो वजनाची एक आपण वीट घेतली आणि ती वीट आपण एका बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावरून खाली फेकली किंवा सोडून दिली आणि तीच वीट परत त्याच बिल्डिंगच्या आपण 10व्या मजल्यावरून खाली सोडून दिली. कोणत्या केसमध्ये ती सर्वात जास्त स्पीडनं खाली जाईल तर ऑब्वियसली 10व्या मजल्यावरून जात असताना त्याला येणारं स्पीड आणि त्याच्याकडे असणारी एनर्जी ही खूप जास्त असेल. मग पहिल्या मजल्यावरून ती खाली सोडून दिल्यानंतर आणि 10व्या मजल्यावरून त्याला खाली सोडून दिल्यानंतर या दोन्हीमध्ये फरक कशाचा आहे तर पोझिशनचा आहे. त्याची पोझिशन ही त्याच्या हाईटमुळे त्याला जी पोझिशन आली आहे त्या पोझिशनमुळे त्याची एनर्जी बदलते आणि ती एनर्जी वीट तीच आहे, फक्त त्याच्यात पोटेन्शियल जास्त येतं कधी तर त्याची पोझिशन बदलल्यानंतर. अजून एक एक्झाम्पल सांगतो पोटेन्शियल एनर्जीचं एक्झाम्पल. एखादी स्प्रिंग असेल आणि ती स्प्रिंग दबलेल्या अवस्थेत असेल, कॉम्प्रेस झालेली असेल तर त्याच्याकडे खूप एनर्जी असते. त्याचा स्ट्रेस रिलीज झाल्यानंतरची मोकळी जी स्प्रिंग आहे त्याच्याकडे एनर्जी खूप कमी म्हणजे एनर्जी नसतेच. मग दबलेल्या स्प्रिंगकडे जी एनर्जी आहे त्याला आपण म्हणणार आहे पोटेन्शियल एनर्जी. अजून एक्झाम्पल सांगतो पोटेन्शियल एनर्जीचं, तुम्हाला खूप छान व्हिज्युअलाइज होईल की धरणाचं पाणी जर उंचीवरती असेल तर ते पाणी उतारानं खाली वाहतं. जेवढं साठलेल्या पाण्याची उंची जास्त तेवढं खाली येताना पाणी स्पीडने येतं. आता पाण्यामध्ये आलेली जी एनर्जी आहे ती त्या पाण्याच्या पोझिशनमुळं आले. तेच पाणी तळाला खाली आल्यानंतर, डोंगरावरून खाली आल्यानंतर त्याच्याकडे स्पीड राहत नाही, त्याला म्हणायचं पोटेन्शियल एनर्जी. आता कायनेटिक एनर्जीचं एक्झाम्पल आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. कायनेटिक एनर्जी म्हणजे नेमकं काय तर एखाद्या पार्टिकलला किंवा एखाद्या बॉडीला त्याच्या मोशनमुळं जर एनर्जी येत असेल, मोशनमुळं. पोटेन्शियलमध्ये आपण बघितलं की एखाद्या बॉडीला येणारी एनर्जी ही जर त्या बॉडीच्या पोझिशनमुळं असेल तर त्याला आपण पोटेन्शियल एनर्जी असं म्हटलं. जर एखाद्या बॉडीला किंवा एखाद्या पार्टिकलला येणारी एनर्जी ही तिच्या मोशनमुळं आली असेल तर ती असते कायनेटिक एनर्जी. मोशनमुळंचं एक्झाम्पल आपल्याला सांगता येईल म्हणजे आपण एक व्हेकल विचारात घेऊया. समजा एक ट्रक आहे
एखादा ट्रक 20 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं निघाला आहे आणि त्याची एखाद्या झाडाला धडक झाली आणि तोच ट्रक परत 80 किलोमीटर पर आवरच्या स्पीडनं निघाला असेल एक्झाम्पल म्हणून, आणि त्याची धडक झाली, तर ॲक्सिडेंट मोठा कुठला होईल? तर जास्त स्पीड असतानाच. याचा अर्थ काय की ज्यावेळेस त्याचं स्पीड जास्त आहे आणि त्यावेळेस जर धडक झाली तर त्याचं नुकसान खूप होईल किंवा ॲक्सिडेंट मोठा झाला, खूप एनर्जीनं झाला असं म्हणता येईल. म्हणजे त्या ट्रककडं एनर्जी आहे ती कशामुळं आली? तर आलेली एनर्जी ही तिच्या मोशनमुळं आली. मग अशी जी एनर्जी असते जी मोशनमुळे येते त्याला म्हणायचं कायनेटिक एनर्जी. मग आता या पेंड्युलमच्या एक्झाम्पलमध्ये या 2 एनर्जी आम्हाला बघता येतील, एक पोटेन्शियल आणि एक कायनेटिक. आता पोटेन्शियल एनर्जी कुठे येते बघा, सगळ्यात पुढे किंवा सगळ्यात मागे ज्यावेळेस हा पेंड्युलम असेल, सगळ्यात मागे किंवा सगळ्यात पुढे असेल त्यावेळेस त्याच्याकडे पोटेन्शियल येतं. काय येतं? पोटेन्शियल येतं. आपण झोका पुढं ढकलत नेतो आणि मग सोडून नेतो, किंवा आपण झोका पकडतो आणि मागे ओढत आणतो झोक्याला, आणि जेवढा मागे ओढता येईल तेवढा ओढतो आणि आपण काय करतो, त्याला नंतर सोडून देतो. आपण ज्यावेळेस तो पाठीमागं ओढत नेतो त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण पोटेन्शियल भरत असतो. त्याच्यात काय भरत असतो? आपण पोटेन्शियल भरत असतो. त्याकडे कुठली एनर्जी येते? तर पोटेन्शियल येते. म्हणजे सगळ्यात पुढे जातो किंवा सगळ्यात मागे येतो त्यावेळेस त्याच्याकडे काय असतं? पोटेन्शियल एनर्जी खूप असते. त्यावेळी त्याला स्पीड असतं का? सगळ्यात मागे जातो. आता इथं पेंड्युलममध्ये बघा, हा पेंड्युलम ज्यावेळी सगळ्यात पुढे जाईल किंवा सगळ्यात मागे जाईल त्यावेळेस तो थांबतो आणि परत मागे येतो, रिटर्न येतो. थांबतो याचा अर्थ स्पीड 0 झालं, आणि आपल्या असं लक्षात येतं की त्यावेळेस व्हेलॉसिटी 0 होते, स्पीड 0 होतं, आणि स्पीड 0 येतं म्हणजे कायनेटिक एनर्जी 0 येते. ज्याला स्पीड 0 आहे तिथं कायनेटिक एनर्जी 0 होते, का तर त्याला स्पीडच नाही आहे. कायनेटिक एनर्जी मोशनच नाही तर काय होईल? एका जागेवरती बॉडी थांबलेली असेल तर त्याचा अर्थ काय होतो? कायनेटिक एनर्जी 0 झाली. मग कुठली एनर्जी राहते? पोटेन्शियल एनर्जी राहते. तेच जर उभ्या जी ब्ल्यू लाईन आहे तिथून तो पेंड्युलम पास होत असताना जर आपण बघितलं तर त्याचं स्पीड खूप जास्त असतं. तुम्ही झोका बघा, जिथं तो थांबलेला असतो एका ठिकाणी स्थिर थांबू शकतो, ज्याला आपण मेन पोझिशन म्हणतो, तिथून झोका घेत असताना ज्यावेळी झोका मधून बरोबर पास होतं मेन पोझिशनपासून, त्यावेळी त्याला खूप जास्त स्पीड असतं. म्हणजे तिथं ती जी पोझिशन अशी आहे की त्या ठिकाणी त्याला आलेली एनर्जी त्या मोशनमुळे आहे. ती कसली एनर्जी आहे? तर कायनेटिक एनर्जी आहे. आणि ही जी टोटल एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी आहे, या दोन्हीची टोटल असते त्याला म्हणतात टोटल एनर्जी. आणि ही टोटल एनर्जी नेहमी कॉन्झर्व असते. आपण याचे काही इक्वेशन बघूया. मग इक्वेशनच्या साहाय्यानं आपल्या हे लक्षात येतं आहे का बघू, की आता आपण कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी बघूया. एक पॉईंट आपण व्यवस्थित समजून घेऊ. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी म्हणजे नेमकं काय? तर एनर्जीची कुठलीही एनर्जी असेल तर त्याची डिवायडेशन आपण 2 प्रकारात करू शकतो, एक पोटेन्शियल एनर्जी आणि दुसरी कायनेटिक एनर्जी. आणि पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची जी टोटल येते त्याला आपण टोटल एनर्जी म्हणतो. आणि टोटल एनर्जी कुठल्याही पोझिशनला कुठंही जरी बघितलं तरी टोटल एनर्जी मात्र बदलत नाही, ती एकच राहते. त्याला म्हणायचं कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. मग आपण वेगवेगळ्या केसेस विचारात घेऊन बघू की मेन पोझिशनला असताना, एक्स्ट्रीम पोझिशनला असताना असणारी टोटल एनर्जी जर सेमच राहत असेल तर आम्हाला म्हणावं लागेल की एनर्जी कॉन्झर्व आहे. त्याला आम्ही म्हणू शकतो कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन SHM. मग एनर्जी कॉन्झर्व आहे आम्ही कधी म्हणणार? थोडक्यात काय, एनर्जी कॉन्झर्व आहे आम्ही कधी म्हणणार? तर टोटल एनर्जी ही जर सेम राहत असेल प्रत्येक पोझिशनला, मग ती मेन पोझिशन असेल, एक्स्ट्रीम पोझिशन असेल किंवा एक्स एवढ्या डिस्टन्सवरती पार्टिकल गेल्यावरती असेल SHMमध्ये असताना, तर टोटल एनर्जी जर सेम राहते त्याचा अर्थ एनर्जी काय आहे? कॉन्झर्व आहे. आता आपण पॉईंट बघूया. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी इन SHM. आता एखादा पेंड्युलम आपण आत्ता बघितला, मेन पोझिशनपासून तो एक्स एवढ्या डिस्टन्सवरती असताना, सो ॲट डिस्टन्स एक्स फ्रॉम मेन पोझिशन, पोटेन्शियल एनर्जीचं आपण इक्वेशन बघितलं गेल्या वेळेस. हवं तर तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक सापडेल, किंवा आपण m⍵² ऐवजी आपण k पुट करू शकतो, कारण kचा फॉर्म्युला आपण बघितला आहे. k = काय असतं? m⍵². सो पोटेन्शियल एनर्जी = 1/2 m⍵² x², किंवा हे 1/2 kx² आपण म्हणू शकतो. हे झालं कशाचं इक्वेशन? तर पोटेन्शियल एनर्जीचं. बरं, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आहे?
कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे 1/2mv². हे स्टँडर्ड इक्वेशन आहे. आता व्हीचा आपण फॉर्म्युला बघितला आहे. व्हीचा फॉर्म्युला ω² a² - x². व्हीचा फॉर्म्युला काय आहे? ω² ω² इंटू इन ब्रॅकेट आपण लिहितो ते a² - x². ॲक्च्युली व्हीचा फॉर्म्युला आपण असा बघितला, v = ω² ± ω² √a² - x². पण त्याचं v² केलं की ते ω² a² - x² होतं. त्यामुळे कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन 1/2mv² जे आहे ते येतं 1/2m ω² a² - x². सो इज इक्वल टू काय येईल? 1/2k, का तर m ω² म्हणजे k येतं. सो 1/2k a² - x². आता मी आत्ता सांगितलं की टोटल एनर्जी ही कशाची टोटल असते, तर कायनेटिक एनर्जी आणि पोटेन्शियल एनर्जी. सो टोटल एनर्जी इज द टोटल ऑफ कायनेटिक एनर्जी अँड पोटेन्शियल एनर्जी. आता आपण डिफरंट केसेस बघू. पहिल्यांदा आपण काय करू की ही जी आपण पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन 1/2k a² किंवा 1/2m ω² x² आणि कायनेटिक एनर्जीचं जे इक्वेशन बघितलं आहे 1/2m ω² a² - x², मग ह्या दोन्हीची टोटल करून टोटल एनर्जी किती येते ते बघूया. बरं, मग इक्वेशन लिहिलं टोटल एनर्जी कायनेटिक एनर्जी प्लस पोटेन्शियल एनर्जी. मग आम्ही त्याची टोटल केली 1/2k a² - x² प्लस 1/2k x². दोन्हीची टोटल. मग 1/2k कॉमन येते याच्यात, 1/2k 1/2k. मग राहते काय? a² - x² प्लस x². सो 1/2k a² - x² प्लस x² असं येते. आता याच्यामध्ये टोटल एनर्जी किती आली? 1/2k a² - x² प्लस x² मायनस x² प्लस x² कॅन्सल झालं. टोटल एनर्जी किती आली बघा? 1/2k a². आता आपण असं म्हणू शकतो की पार्टिकल सिम्पल हार्मोनिक मोशनमध्ये असताना टोटल एनर्जी ही किती असते? 1/2k a². ही नेहमी किती असते? 1/2k a². ती जर आता आपण वेगवेगळ्या केसेस बघू, मेन पोझिशनला, एक्स्ट्रीम पोझिशनला, वेगवेगळ्या केसेसमध्ये आपण विचार करत असताना जर टोटल एनर्जी प्रत्येक ठिकाणी 1/2k a² आली तर त्याचा अर्थ म्हणावा लागेल की एनर्जी ही कॉन्झर्व्ड आहे. काय म्हणावं लागेल? एनर्जी काय आहे? कॉन्झर्व्ड आहे. आपण पहिली केस बघू मीन पोझिशनला. म्हणजे पेंड्युलम किंवा पार्टिकल जर मीन पोझिशनला असेल, ॲट द मीन पोझिशन वेलॉसिटी ऑफ पार्टिकल इन SHM इज मॅक्झिमम. जे पार्टिकल मीन पोझिशनला असतो तो खूप स्पीडमध्ये असतो, वेलॉसिटी जास्त असते. आता मीन पोझिशनला डिस्प्लेसमेंट किती असते? 0 असते. पार्टिकल मीन पोझिशनला थांबला आहे त्याचा अर्थ डिस्प्लेसमेंट 0. का तर डिस्प्लेसमेंट आपण मीन पोझिशनपासून मोजायला सुरुवात करतो. जसा एखादा पार्टिकल ऑसिलेट होत असताना मीन पोझिशनपासून पुढे जातो, डिस्प्लेसमेंट वाढत जाते. मग सुरुवात कुठून होते? तर मीन पोझिशनपासून. मग मीन पोझिशनलाच डिस्प्लेसमेंट किती असेल? मीन पोझिशनलाच डिस्प्लेसमेंट असेल 0. सो ॲट द मीन पोझिशन वेलॉसिटी मॅक्झिमम असते, म्हणजे स्पीड जास्त आहे, पण डिस्प्लेसमेंट किती आहे? 0 आहे. मग इक्वेशन लिहिलं पोटेन्शियल एनर्जी P इज इक्वल टू 1/2k x². बघा पोटेन्शियल एनर्जी इक्वेशन 1/2k x². आता इक्वल टू 1/2k एक्सची व्हॅल्यू पुट केली 0, म्हणजे पूर्ण टर्म काय आली? 0, म्हणजे पोटेन्शियल एनर्जी आली 0. समजलं का? बघा पोटेन्शियल एनर्जीचा फॉर्म्युला 1/2k x². याच्यामध्ये x इज इक्वल टू 0 आहे. जर आम्ही एक्सची व्हॅल्यू 0 पुट केली तर 1/2 काय आलं? k इंटू 0² दॅट इज ऑल टर्म इज इक्वल टू 0. दॅट इज पोटेन्शियल एनर्जी इक्वल टू किती आलं? 0 आले. बरं, मग पार्टिकल मीन पोझिशनला असताना कायनेटिक एनर्जी किती येते बघूया. कायनेटिक एनर्जीचा फॉर्म्युला आहे कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2k a² - x². 1/2k a² - x². आता हे 1/2k a² - x², एक्सची व्हॅल्यू किती आहे? 0 आहे. जर x² ऐवजी 0 पुट केलं, म्हणजे 0चा स्क्वेअर पुट केला तर 1/2k a² - x², एक्सच्या ऐवजी येईल 0, म्हणजे इक्वेशन कसं येईल? 1/2k a² - 0. 0 मायनस केलं म्हणजे काय नाही तर a² ॲज इट इज राहील. तो काय येईल? ke दॅट इज कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू 1/2k a² इक्वेशन आलं. आता टोटल एनर्जी ही पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जीची काय असते? टोटल. आम्ही इक्वेशन लिहिलं व्हॉट इज टोटल एनर्जी इज द टोटल ऑफ पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी. पण पोटेन्शियल एनर्जी आम्ही या केसमध्ये किती आले? आम्हाला 0 आले. कायनेटिक एनर्जी किती आले? 1/2k a². मग बघा आपल्या लक्षात येईल की टोटल एनर्जी किती येते? 1/2k a² येते. किती येते? 1/2k a². याचा अर्थ टोटल एनर्जी ही कायनेटिक एनर्जी एवढ्या काय तर पोटेन्शियल एनर्जी 0 आहे आणि ती किती आहे? तर 1/2k a². कुठल्या केसमध्ये? पार्टिकल मेन पोझिशनला असताना. आता पार्टिकल एक्स्ट्रीम पोझिशनला असताना कशी येते बघू.
झिरो होते. व्हेलॉसिटी झिरो कशी होते बघा, आपण झोका आहे किंवा पेंड्युलम आहे, पेंड्युलमच्या एक्झाम्पलमध्ये बघितलं की तो सगळ्यात पुढे किंवा सगळ्यात मागे जातो, त्यावेळी तो थांबतो आणि रिटर्न येतो. म्हणजे सगळ्यात पुढे गेल्यावर त्याची व्हेलॉसिटी कमी 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 होत जाईल, झिरो होईल, परत तो काय होईल, मागे येईल. म्हणजे तो सगळ्यात पुढच्या पोझिशनला किंवा सगळ्यात मागे म्हणजे एक्स्ट्रीम पोझिशनला असतो, त्यावेळेस व्हेलॉसिटी किती असते, झिरो असते. पण ज्यावेळी व्हेलॉसिटी झिरो होते पण एक्स्ट्रीम पोझिशनला असताना डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम असते. आणि मॅक्झिमम डिस्प्लेसमेंट किती असते तर ए, सगळ्यात पुढे असेल तर प्लस ए, सगळ्यात मागं असेल तर ए. आपण किती असते ए म्हणू शकतो, मॅग्निट्यूड फक्त विचारात घ्यायची. एकूण डिस्प्लेसमेंट किती तर ए एवढी. बरं, आता मग या केसमध्ये एक्स्ट्रीम पोझिशनला असताना आम्हाला माहीत झालं की व्हेलॉसिटी झिरो असते आणि डिस्प्लेसमेंट ही मॅक्झिमम असते आणि ए एवढी असते. आता पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन बघूया आणि किती येते बघूया पोटेन्शियल एनर्जी. सो पोटेन्शियल एनर्जी पी इज इक्वल टू फॉर्म्युला 1/2 KA². ओके, मग आम्ही व्हॅल्यू पुट केली आणि कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन काय आहे रे? कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे, नीट लक्ष द्या, कायनेटिक एनर्जीचं इक्वेशन आहे 1/2 KA² - x². आता कायनेटिक एनर्जीमध्ये आपण एक्सची व्हॅल्यू काय पुट करणार आहे तर ए. बघा, एक्सची व्हॅल्यू काय पुट केली ए. आता एक्सची व्हॅल्यू ए पुट केली, A² - A² येईल. A² - A² म्हणजे किती येणार, झिरो. झिरो इंटू के दॅट इज झिरो, कायनेटिक एनर्जी आली झिरो. पोटेन्शियल एनर्जीचं इक्वेशन आहे 1/2 KA². याच्यात एक्स ही टर्मच नाही, त्यामुळे हे इक्वेशन ॲज इट इज येईल पोटेन्शियल एनर्जी इज इक्वल टू 1/2 KA². सो KE इज इक्वल टू झिरो आलं आणि पोटेन्शियल एनर्जी आलं 1/2 KA². आता टोटल एनर्जी बघूया. टोटल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इज पोटेन्शियल एनर्जी प्लस कायनेटिक एनर्जी. पोटेन्शियल एनर्जी वॉट is 1/2 KA² plus 0, that is total energy at extreme position is 1/2 KA². So at the extreme position total energy is equal to काय येते, पोटेन्शियल एनर्जी येते. मग आम्ही या इक्वेशन नंबर 1, इक्वेशन नंबर 2 आणि इक्वेशन नंबर 3 वरून सांगू शकतो की टोटल एनर्जी ऑफ ए पार्टिकल ॲट एनी पोझिशन इन SHM इज ऑलवेज कॉन्स्टंट. ती कधीही बदलणार नाही, म्हणून त्याला आम्ही काय म्हणतो, इट इज कॉन्झर्व्ड. इट इज कॉन्झर्व्ड. आता बदलते काय, कायनेटिक एनर्जी कधी झिरो होते, कधी काय पोटेन्शियल एनर्जी झिरो होते, कधी कायनेटिक एनर्जी कमी होत असेल तर पोटेन्शियल एनर्जी वाढते. या दोन्हीमधली एनर्जी एकमेकाला इंटरचेंज होते, पण या दोन्हीची टोटल ही टोटल एनर्जी असते आणि ती नेहमी कॉन्स्टंट राहते, ती कधीही बदलत नाही. म्हणून पार्टिकल ज्यावेळी SHMमध्ये असतो टोटल एनर्जी ही नेहमी कॉन्झर्व्ड असते. टोटल एनर्जी काय असते, नेहमी कॉन्झर्व्ड असते. लक्षात ठेवायचं आहे, आपल्याला CETसाठी अतिशय छोटी गोष्ट आणि सोपी गोष्ट आहे, पण 1 मार्कसाठी प्रश्न विचारला जातो की इन SHM द टोटल एनर्जी इज कॉन्झर्व्ड, नॉन कॉन्झर्व्ड किंवा इंटरचेंजेबल वगैरे असं विचारलं जातं. आपल्याला बरोबर उत्तर लिहायचं आहे, इन SHM द एनर्जी ऑफ ए पार्टिकल इज ऑलवेज कॉन्झर्व्ड. कॉन्झर्वेशन ऑफ एनर्जी हा पॉईंट इथं झाला. आता आपण प्रत्येक वेळी तुम्हाला हा टॉपिकमध्ये बरेच ऑसिलेशनचे कन्सेप्ट सांगत असताना नेहमी मी तुम्हाला याच्यामध्ये सिम्पल पेंड्युलमचं एक्झाम्पल दाखवत आलो आहे की हे याला म्हणायचं सिम्पल पेंड्युलम. तर हे आपण शिकत असताना या टॉपिकमध्ये अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये सिम्पल पेंड्युलम हा पॉईंटच ठेवला आणि त्याचं काही इक्वेशन आहेत आपल्याला. सिम्पल पेंड्युलमचे ॲक्च्युली 2 प्रकार आहेत किंवा 2 प्रकार आपण म्हणू शकतो. एक असतो आयडियल सिम्पल पेंड्युलम, जो प्रॅक्टिकली शक्य नसतो, म्हणून दुसरा असतो तो प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम असतो. म्हणजे आयडियलचा अर्थ नेमका कसा असेल तर त्याला एक्झॅक्टली सिम्पल पेंड्युलम असं म्हणता येईल. ते म्हणजे काय सांगतो बघा. आयडियल सिम्पल पेंड्युलम म्हणजे काय की असा सिम्पल पेंड्युलम की एक असा धागा घ्यायचा ज्याला वेटच नाही आहे. आता कुठलाही धागा घेतला त्याला वेट नाही असं होणार नाही, कमी असेल पण वेट ही असणारच आहे. मग वेटलेस स्ट्रिंग पाहिजे, असा धागा पाहिजे की त्याची लेंथ वाढली नाही पाहिजे आणि त्याला वेट नाही पाहिजे, आणि त्याला आपण एकच पॉईंट जोडायचा ज्याचं वेट जास्त असावं. म्हणजे एखादा बेरिंग बॉल जोडला तर तो सुद्धा त्याला एक साईज आहे, एक व्हॉल्यूम आहे, एवढा छोटा पाहिजे की बेरिंग बॉलपेक्षा अतिशय लहान पण त्याचं वेट जास्त पाहिजे. आणि असं जर अरेंजमेंट केली, एक धागा घेतला ज्याचं वेट कमी आहे, वेटच नाही आणि तो इनएक्सटेन्सिबल आहे म्हणजे ज्याची लेंथ वाढत नाही, आणि त्याला एक पॉईंट असं जोडला ज्याचं वेट खूप हेवी आहे, आणि ही जर अरेंजमेंट केली तर त्याला आयडियल सिम्पल पेंड्युलम म्हणतात. म्हणून आयडियल सिम्पल पेंड्युलम प्रॅक्टिकली शक्य नाही आहे, म्हणून असतो काय तर प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. बघा, आयडियल सिम्पल पेंड्युलम म्हणजे थोडक्यात काय आलं का तर आयडियल सिम्पल पेंड्युलम इज डिफाइन्ड ॲज अ हेवी पार्टिकल. असा हेवी खूप जास्त वजन असणारा असा पार्टिकल एका वेटलेस इनएक्सटेन्सिबल स्ट्रिंगला
म्हणजे काय की फ्लेक्झिबल असावी, इनएक्सटेन्सिबल, ज्याला वेटच नाही अशा धाग्याला त्याला तो हेवी पार्टिकल बांधलेला असला. तर एक पार्टिकल खूप हेवी असू शकत नाही. म्हणून हे आयडियल सिम्पल पेंड्युलम हे प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. म्हणून जो असतो तो असतो प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. जो आपण नेहमी तुम्हाला मी सांगत असतो तो म्हणजे कुठला, तर प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. याच्यात काय की एक धागा घ्यायचा, त्या धाग्याला एक मेटलचा स्पिअर बांधायचा आणि तो जो धागा आहे तो शक्यतो रबर वगैरे असा नसावा, ज्याची लेंथ वाढणार नाही असा धागा असावा. धागा असेल तर त्याची शक्यतो लेंथ वाढत नाही. सो मग त्या धाग्याच्या एका टोकाला काय करायचं की तो एखादा मेटलचा स्पिअर म्हणजे मोठा बेरिंग बॉल बांधायचा आणि तो बेरिंग बॉल असेल तो किंवा एक मेटलचा स्पिअर जो असेल तो बांधला की दुसरं टोक आपण वरती कुठेतरी सिलिंगला बांधायचं आणि ही जी अरेंजमेंट तयार होते याला म्हणायचं प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. हे झाले पेंड्युलमचे प्रकार. म्हणजे थोडक्यात असं की आपण एका फिक्स सपोर्टला एक धागा बांधला, त्या धाग्याला आपण एक मेटलचा स्पेअर बांधला. आता ही जी अरेंजमेंट झाली तर याला म्हणायचं प्रॅक्टिकल सिम्पल पेंड्युलम. आता ह्याचं आपण एक डेरिव्हेशन बघणार. आता हे बघत असताना आपल्याला तुम्हाला ह्याचं मिनिंग समजून घ्या. आता जो धागा आहे, बांधलेल्या धाग्याची जी लेंथ आहे, बांधलेल्या धाग्याची जी लेंथ आहे ती धाग्याची लेंथ आपण म्हणायचं कॅपिटल यल. त्या धाग्यावरती जो ताण येतो, टेन्शन येतं, हा आपण जो स्पिअर बांधला आहे तो स्पिअर त्याला खाली ओढेल. खाली ओढल्यामुळे धाग्यावरती टेन्शन येतं. टेन्शन जो येतं त्याला म्हणायचं टेन्शन टी. आता हा ऑसिलेट होत असताना व्हर्टिकलची म्हणजे मेन पोझिशनची जो अँगल क्रिएट करतो त्या अँगलला म्हणायचं थीटा. हा अँगल खूप कमी असतो, अगदी 1 डिग्री 1.5 डिग्रीपेक्षा एवढा असतो. हा अँगल जास्त नसतो का तर इथं अँगल खूप कमी होतं. आता त्याची मेन पोझिशनला आपण ए मानतो आहे, सगळ्यात पुढची पोझिशन आपण बी मानतो आहे, सगळ्यात पाठीमागची पोझिशन आपण सी मानतो आहे. आपण जो मेटलचा स्पिअर बांधला आहे, हा जो स्पिअर आहे याला ह्याचं जे वेट आहे ते वेट इज इक्वल टू एम जी असतं. वेट काय असतं, एम जी असतं. आणि ते कुठं ॲप्लाय होतं, सरळ खालच्या बाजून डाऊनवर्ड डायरेक्शन. वेट हे नेहमी डाऊनवर्ड डायरेक्शनला ॲप्लाय होत असतं. तर हे झाली त्याची अरेंजमेंट. मग मी आत्ता सांगितलेल्या गोष्टी कुठल्या कुठल्या बघा. एक की कॅपिटल यल म्हणजे काय, तर त्या धाग्याची लेंथ लक्षात आलं का, एकूण सिम्पल पेंड्युलमची लेंथ. आता ह्याच्यात एक छोटी कन्सेप्ट तुम्हाला समजते का बघा. याची एकूण लेंथ म्हणजे कुठून कुठं होतं की इथं हा बांधला आहे, इथं बांधल्यापासून मेटलच्या स्पिअरचा सेंटर इथंपर्यंतची लेंथ म्हणजे ही पूर्ण लेंथ असते कशाची, पेंड्युलमची. ह्याच्यात एक स्मॉल यल पण येते. म्हणजे ह्या जो मेटलचा स्पिअर आहे ह्या स्पिअरची रॅडियस ही सुद्धा यात ॲड होत असते लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलममध्ये. ही रॅडियस स्मॉल यलनं जर दाखवली तर 2 लेंथ होतील. एक कॅपिटल यल ही पूर्ण पेंड्युलमची लेंथ म्हणजे त्याच्यात रॅडियस पण आली, मेटल स्पिअरची रॅडियस पण आली आणि ह्या धाग्याची लेंथ पण आली. म्हणून कॅपिटल यल म्हणजे काय, तर लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम. मग स्मॉल यल म्हणजे काय, तर लेंथ ऑफ स्ट्रिंग. त्या धाग्याची लेंथ म्हणजे काय असेल, स्ट्रिंग असेल. आणि आर काय असेल, रॅडियस ऑफ स्पिअर. मी पुन्हा एकदा सांगतो, एकूण या पेंड्युलमची लेंथ कुठून कुठंपर्यंत मोजायची जी आम्ही कॅपिटल एलनं दाखवतो, ती जिथं बांधलं आहे तिथून या मेटलच्या सेंटरपर्यंत म्हणजे त्याच्या रॅडियसपर्यंत, मेटलच्या कुठंपर्यंत, सेंटरपर्यंत. मग फक्त धाग्याची लेंथ ही स्मॉल यल, फक्त रॅडियस ह्याची म्हणजे काय झाली, स्मॉल आर. आणि हे स्मॉल यल प्लस स्मॉल आर ह्याची टोटल लेंथ म्हणजे कॅपिटल यल ती असते लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम. सो कॅपिटल यल इज द लेंथ ऑफ सिम्पल पेंड्युलम, स्मॉल यल लेंथ ऑफ स्ट्रिंग म्हणजे धाग्याची लेंथ, आर रेडियस ऑफ स्पिअर आणि आर प्लस यल म्हणजे काय असेल तर कॅपिटल यल असेल. टी हे त्याच्यावरती आलेलं टेन्शन आहे. स्मॉल अँगल थीटा मी आत्ता सांगितलं त्याला अँग्युलर डिस्प्लेसमेंट असं म्हणतात. एम जी हे त्या जे आपण मेटलचं स्पिअर बांधलं आहे त्याचं जे वेट आहे, वेट इज इक्वल टू मास इंटू ग्रॅव्हिटी असतं म्हणून त्याला एम जी लिहिलं आहे. हे वेट आहे जे खालच्या बाजूने ॲप्लाय होतं. आता एम जी कॉस थीटा आणि एम जी साईन थीटा काय आहे हे डायग्राममध्ये दाखवतो. हे 2 कंपोनंट आहेत. एम जी कॉस थीटाला रॅडियल कंपोनंट आणि एम जी साईन थीटाला टँजेन्शियल कंपोनंट म्हणतात. आता हे जे वेट ॲप्लाय झाले इथं जर हा पेंड्युलम या पोझिशनला असताना याच्यावरती ॲप्लाय होणारं वेट सरळ डाऊनवर्ड डायरेक्शन ॲप्लाय होतं. हे एम जी वेट डाऊनवर्ड डायरेक्शन ॲप्लाय होतं. ह्या एम जीचे आम्ही 2 कंपोनंट तयार करतो. एक कंपोनंट होतो एम जी कॉस थीटा, हा जो कंपोनंट आहे एम जी कॉस थीटा, आणि हा आहे एम जी साईन थीटा. हा याला रॅडियल कंपोनंट तर हा टँजेन्शियल कंपोनंट असं आपण म्हणतो. रॅडियल कंपोनंट, टँजेन्शियल कंपोनंट. आता तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की हे जे टेन्शन टी जे वरच्या बाजूने या बाजूनं असं ॲप्लाय होते ज्या डायरेक्शनं त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शनला एम जी कॉस थीटा आहे. म्हणजे टेन्शन टीला हा एम जी कॉस थीटा बॅलन्स होतो. राहतो एकच कंपोनंट कुठला, एम जी साईन थीटा.
हा जो एम जी साईन थिटा हा मीन पोझिशनला जाताना दिसतोय, याचा अर्थ पुढे गेलेल्या बॉबला परत आणायचं काम हा एम जी साईन थिटा करतो. ह्याचा अर्थ असा होतो की एम जी साईन थिटा हा रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करतो. काय अप्लाय करतो? रिस्टोरिंग फोर्स. एखादी बॉडी आपण ढकलली, पुढे गेली आणि ती परत मागे येते, म्हणजे ती परत मेन पोझिशनला रिस्टोअर होण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी अप्लाय होणारा फोर्स, रिस्टोरिंग फोर्स, हा कुठला कंपोनंट अप्लाय करतो? तर एम जी साईन थिटा. Pendulum having small mass m, length capital L and displaced by small angle theta with vertical. म्हणजे एक पेंड्युलम आहे ज्याचं मास एम आहे, त्याची एकूण लेंथ किती आहे तर कॅपिटल एल एवढी आहे, आणि त्याला अतिशय छोट्या अँगलनं थिटा एवढ्या अँगलनं आपण काय केलं? डिस्प्लेस केलं. अँगल व्हर्टिकलचे होतं. सो इट ऑसिलेट्स अबाउट्स मीन पोझिशन इन द डिस्प्लेस्ड पोझिशन. 2 फोर्सेस ॲक्टिंग ऑन द बॉब. त्या पेंड्युलमवरती अप्लाय होणारे एकूण 2 फोर्सेस असतात. एक त्याचं वेट जे आहे, त्या बॉबचं वेट, त्या मेटलच्या स्पिअरचं वेट ते खालच्या बाजूने अप्लाय होतं, आणि टेन्शन टी हे जे टेन्शन टी डॅश आहे ते धाग्याच्या डायरेक्शनमध्ये अप्लाय होतं, म्हणून इन द डायरेक्शन ऑफ स्ट्रिंग असं म्हणू शकतो. मग वेट एम जी आहे हे आपण 2 कंपोनंटमध्ये रिझॉल्व केलं. पहिला रॅडियल कंपोनंट एम जी कॉस थिटा मी आत्ता सांगितलं, दुसरा टेंजेन्शियल कंपोनंट एम जी साईन थिटा. आता रॅडियल कंपोनंट हा जो एम जी कॉस थिटा आहे हा बरोबर बॅलन्स होतो कशाला? टेन्शन टी डॅशला. याचं टेन्शन म्हणजे धाग्याच्या डायरेक्शनमध्ये असते, त्याच डायरेक्शनमध्ये एम जी कॉस थिटा आहे तो एकमेकाला बॅलन्स होतो, किंवा आपण म्हणू शकतो की एकमेकाला टेन्शन आणि तो एम जी कॉस थिटा कॅन्सल होतो. राहतो कुठला कंपोनंट? एम जी साईन थिटा. आणि हा काय प्रोव्हाइड करतो? मी आत्ता सांगितल्याप्रमाणे हा रिस्टोरिंग फोर्स प्रोव्हाइड करतो. सो जो टँजेन्शियल कंपोनंट एम जी साईन थिटा इज द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन मास एम. त्या बॉबचं जे मास आहे त्याच्यावरती रिस्टोरिंग फोर्स अप्लाय करतो, आणि त्याला मीन पोझिशनला घेऊन येण्याचा प्रयत्न करत असतो. असतो. म्हणून रिस्टोरिंग फोर्सचं आपण इक्वेशन लिहितो. रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू F मायनस एम जी कॉस थिटा. आता इथं मायनस एम जी कॉस तुम्ही म्हणाल सर मायनस साईन कसं आलं? मायनस साईनचा अर्थ फक्त एवढाच होतो बघा. द निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट द रिस्टोरिंग फोर्स F अँड द अँगल थिटा आर इन अपोजिट डायरेक्शन. जसं रिस्टोरिंग फोर्स हा कुठल्या बाजूने अप्लाय होतो? तर मेन पोझिशनच्या बाजूने, आणि जो अँगल थिटा तयार होतो आहे हा कुठल्या डायरेक्शननं वाढत जातो? तर मेन पोझिशनच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये. म्हणून हे दोन्ही एकमेकाच्या अपोजिटमध्ये आहेत. कोण तर रिस्टोरिंग फोर्स आणि थिटा, म्हणून निगेटिव्ह साईन दाखवले. निगेटिव्ह साईनचा अर्थ तेवढाच होतो की दोन्ही अपोजिट डायरेक्शनमध्ये आहेत. पण अँगल जो आहे तो खूप कमी असतो, अगदी 10 डिग्रीपेक्षा कमी असतो, अतिशय कमी, 1 डिग्री 2 डिग्री एवढा अँगल तयार होतो. आणि हा अँगल खूप कमी असल्यामुळं साईन थिटा आपण फक्त थिटा म्हणून विचारात घेतो. इफ अँगल थिटा इज व्हेरी स्मॉल, लेस दॅन 10 डिग्री, वी कॅन सिम्पली राईट ॲज साईन थिटा इज इक्वल टू थिटा ओनली. मग हे इक्वेशन कसं येईल? साईन थिटाला फक्त थिटा म्हणलं, एफ इज इक्वल टू मायनस एम जी थिटा. काय येईल? एफ इज इक्वल टू मायनस एम जी थिटा. सो आपण जर डायग्रॅम बघितली तर तुमच्या लक्षात येईल थिटा म्हणजे काय होते बघा. साईन थिटा जर बघितला आपण डायग्रॅममध्ये बघा, हा अँगल आहे, हा थिटा, याचा साईन थिटा म्हणजे समोरची बाजू छेद करणं म्हणू शकतो. मग ते बघितलं तर इक्वेशन कसं येतं बघा. थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल. काय येतं? एक्स अपॉन एल. काहीतरी एक्स ही डिस्प्लेसमेंट असते, आपण एम जी बघितलं की नाही आत्ता, तर थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल येईल. पण हे थिटा म्हणजे साईन थिटा आहे, पण साईन थिटाला आपण काय म्हटलं? थिटा म्हटलं. साईन थिटा म्हणजे समोरची बाजू छेद करणं म्हणलं की एक्स अपॉन एल येतं. मग थिटा इज इक्वल टू काय आलं? एक्स अपॉन एल. आता हे थिटा हिथं पुट केला, एक्स इज इक्वल टू थिटा इज इक्वल टू एक्स अपॉन एल, ही जी व्हॅल्यू आहे ती या इक्वेशनमध्ये पुट केली. किंवा आपण असं म्हणूया की एफ इज इक्वल टू मायनस एम जी थिटा, या इक्वेशनमध्ये थिटाच्या ठिकाणी एक्स अपॉन एल पुट केलं. मग इक्वेशन येईल एफ इज इक्वल टू मायनस एम जी एक्स अपॉन एल, मायनस एम जी एक्स अपॉन एल. मग इक्वेशन कसं येईल बघा. एम जी अपॉन एल काय केलं बघा, एम जी अपॉन एल इंटू एक्स. तुम्ही म्हणणार सर निगेटिव्ह साईन कुठं गेलं? निगेटिव्ह साईनचा अर्थ फक्त एवढाच होतो की ते डायरेक्शन दाखवतं, बाकी काय नाही. सो इक्वेशन काय आलं? एफचं रिस्टोरिंग फोर्स इज इक्वल टू एम जी अपॉन एल इंटू एक्स. बघा आता याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात येते की इक्वेशनमध्ये एम म्हणजे मास कधी बदलत नाही, जी ग्रॅव्हिटी आहे बदलणार नाही. ही लेंथ जी आहे कॅपिटल एल, ही टोटल लेंथ बदलणार नाही आहे. सो एम जी एल हे कधीही बदलणार नाहीत, म्हणजे कॉन्स्टंट आहेत. मग राहतं काय तर एक्स.
एक्सला, याचा अर्थ रिस्टोरिंग फोर्स या इक्वेशनमध्ये mg/L हे कॉन्स्टंट आहे, म्हणजे रिस्टोरिंग फोर्स F हा एक्सला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो. म्हणून F इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू मायनस ऑफ एक्स. मायनसचा साईनचा अर्थ असा होतो की F आणि एक्स अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात. सो द रिस्टोरिंग फोर्स इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द डिस्प्लेसमेंट अँड अपोजिटली डायरेक्टेड. महत्त्वाचं काय तर दोन्ही एकमेकाच्या अपोजिट डायरेक्शनमध्ये असतात आणि ते दाखवले कुठल्या साईननं तर निगेटिव्ह साईननं. सो द सिम्पल पेंडुलम परफॉर्म्स लिनियर एसएचएम. सिम्पल पेंडुलम काय परफॉर्म करतो तर लिनियर सिम्पल हार्मोनिक मोशन परफॉर्म करतो. लिनियर एसएचएमचा अर्थ असा की अशी सिम्पल हार्मोनिक मोशन जी एका रेषेत असते, एकाच पर्टिक्युलर डायरेक्शनमध्ये होते, म्हणून त्याला लिनियर एसएचएम असं म्हणतं. द पिरियड टी. आता पिरियड टी ऑफ ऑसोलेशन आपण बघूया. पिरियड टी ऑफ ऑसोलेशन म्हणजे काय तर आपण टीचं इक्वेशन बघितलं आहे. तर टाईम रिक्वायर्ड टू परफॉर्म वन ऑसोलेशन इज नथिंग बट पिरियड टी. एक ऑसोलेशन पूर्ण करण्यासाठी लागणारा टाईम याला आपण पिरियड टी ऑफ ऑसोलेशन असं म्हणतो. त्याचं इक्वेशन पण आपण बघितलं कॅपिटल टी इज इक्वल टू 2π/ω. आता पुढं बघूया. आता ॲज वी नो दॅट द ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. ओमेगाचा जो फॉर्म्युला आहे तो अंडर रूट ऑफ ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट आहे. हा कसा येतो तुम्हाला जर कोणाला ह्याच्याबद्दल शंका असेल तर मी सांगतो. आपण एक इक्वेशन बघितलं होतं ॲस्लरेशनचं याच टॉपिकमध्ये सुरुवातीला. तर ॲस्लरेशन ए इज इक्वल टू मायनस ऑफ ω² x असं बघितलं होतं. म्हणजे निगेटिव्ह साईन विचारात घेऊ नका, ते फक्त डायरेक्शन दाखवतं. ओमेगा आपण काय बघितलं ए इज इक्वल टू ω² x असं म्हणूया. मग ह्या इक्वेशनवरून ω² इज इक्वल टू a/x असं येईल आणि मग ओमेगा इज इक्वल टू अंडर रूट ऑफ ए ॲस्लरेशन डिवाइड बाय डिस्प्लेसमेंट. तेच शब्दात लिहिलं तर ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं होतं. तुम्हाला जर अजून शंका वाटायचं असेल तर ए इज इक्वल टू ω² x हे इक्वेशन लिहा आणि त्याची ओमेगाची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करा. तुम्हाला a/x असं मिळेल. ए म्हणजे ॲस्लरेशन अपॉन डिस्प्लेसमेंट म्हणून ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट असं येतं. तुम्ही कागदावरती सोडून बघितलं तरी येईल. आता ओमेगाची व्हॅल्यू ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट टाईम पिरियडिक टाईम टी. आपण आता इक्वेशन बघितलं 2π/ω. 2π/ω. ओमेगाच्या ठिकाणी हे लिहिलं अंडर रूट ऑफ ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. टीचं इक्वेशन आलं 2π/ अंडर रूट ऑफ ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट. आता इक्वेशन नंबर 2 आपण कसं लिहिलं तर F इज इक्वल -mgx/L. याच्यात mg आणि L हे कॉन्स्टंट्स आहेत. आता जर आपण न्यूटन्स लॉ वापरला, न्यूटन्स लॉनुसार फोर्सचा फॉर्म्युला आहे मास इंटू ॲस्लरेशन. हा स्टँडर्ड फॉर्म्युला आपण बऱ्याच वेळा ह्याच्या अगोदरसुद्धा बघितला आहे. बाय युझिंग न्यूटन्स लॉ द फोर्स इज इक्वल टू मास इंटू ॲस्लरेशन. सो ma इज इक्वल टू इथं फोर्स काय आहे -mgx/L. दोन्ही काय केलं आपण इक्वलाइट केले. सो ma इज इक्वल टू -mgx/L. याच्यावरून a किती येतं a -gx/L. काही m कॅन्सल होतील. a इज इक्वल टू -gx/L असं येतं. सो याला आपण दोन्ही बाजूला इक्वेशनच्या दोन्ही साईडला एक्सनं डिवाईड केलं. सो a/x इज इक्वल टू -gx/xl. x कॅन्सल होईल -g/L राहील. सो ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट हे काय ते -g/L. सो त्याची जर मॅग्निट्यूड फक्त विचारात घेतली, निगेटिव्ह साईन न विचारात घेता, सो इन मॅग्निट्यूड ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट दॅट इज a/x इज इक्वल टू काय येतं g/L येतं. काय येतं g/L. दॅट इज ॲस्लरेशन पर युनिट डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू g/L. सो पुटिंग दिस व्हॅल्यू इन द इक्वेशन सो वी गेट t इज इक्वल टू 2π/√of g/L. आणि हेच इक्वेशन आपण कसं लिहू शकतो, हे रूट रिव्हर्स लिहिलं वरती घेतलं तर g/Lचं L/g येईल आणि टीचं इक्वेशन येतं t इज इक्वल टू 2π/√of L/g. किती येतं t इज इक्वल टू 2π/√of L/g. तर हे इक्वेशन झालं पिरियडिक टाईम टीसाठी. सो बघा इक्वेशन 6 जे आपण मिळवलं आत्ता t इज इक्वल टू 2π/√of L/g. या इक्वेशनवरून आपण काही गोष्टी सांगू शकतो. काय सांगू शकतो बघा. द पिरियड टी ऑफ सिम्पल पेंडुलम इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर रूट ऑफ इट्स लेंथ. दुसरं, द पिरियड टी ऑफ सिम्पल पेंडुलम इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ ॲस्लरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. तिसरं, द पिरियड टी ऑफ सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन मास. त्याच्यात मास नाही आहे. इक्वेशन नंबर 6मध्ये एम कुठंच नाही, त्यामुळे मासवरती डिपेंड नाही. आणि कशावरती डिपेंड नाही आहे, द पिरियड टी ऑफ सिम्पल पेंडुलम डज नॉट डिपेंड ऑन ॲम्प्लिट्यूड. याच्यात ए ही कुठं दिसत नाही आहे. तर हे झालं कन्क्लुजन. आता याच्या पुढचा जो पॉईंट आहे आपण लगेच कवर करायचा, आपण लगेच याच्या पुढचा पॉईंट बघूया. पुढचा पॉईंट आहे सेकंड पेंडुलम. सेकंड पेंडुलमचा अर्थ असा पेंडुलम
की ज्याचं एक ऑसिलेशन पूर्ण करण्यासाठी त्याला 2 सेकंदाचा टाईम लागतो, म्हणून त्याला सेकंड पेंडुलम असं म्हणतात. डेफिनेशन थोडक्यात आहे, ए सिम्पल पेंडुलम हुज पिरियडिक टाईम इज 2 सेकंद. पिरियडिक टाईम किती सेकंदाचा असतो? 2 सेकंदाचा, त्याला म्हणायचं सेकंड्स पेंडुलम. आता पिरियड टीचं आपण इक्वेशन बघितलं आत्ता. इक्वेशन काय आहे? टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. आत्ता मिळवलेली इक्वेशन टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. फॉर सेकंड पेंडुलम टाईम किती असतो? 2 सेकंद, म्हणजे टीच्या ठिकाणी किती 2. सो 2 इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी. दोन्ही बाजूला स्क्वेअर केला तर 2 इज इक्वल टूचा स्क्वेअर येईल 4 इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एल अपॉन जी. बघा याचा स्क्वेअर केला इक्वेशनचा, 2च्या ठिकाणी येईल 4, 2चा स्क्वेअर येईल 4 पाय स्क्वेअर रूट निघून जाईल एल अपॉन जी. सो 4 इज इक्वल टू 4 पाय स्क्वेअर एल अपॉन जी असाल. तर आता मग यल ही काय असते? तर त्याची लेंथ असते. एलला काय म्हणायचं? लेंथ. मग एलसाठी इक्वेशन लिहिलं जी 4 पाय स्क्वेअर, 4 कॅन्सल झालं, जी अपॉन पाय स्क्वेअर आलं. सो हाऊ टू कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सेकंड पेंडुलम? सिम्पली एल इज इक्वल टू जी बाय पाय स्क्वेअर. सो युझिंग दिस फॉर्म्युला वी कॅन कॅल्क्युलेट द लेंथ ऑफ सिम्पल पेंडुलम. खूप सोपं आहे. सेकंड पेंडुलम म्हणजे काय की असा पेंडुलम ज्याचा पिरियडिक टाईम किती असतो? तर 2 सेकंद असतो. मग पिरियडिक टाईम टीचा जो फॉर्म्युला आपण आत्ता मिळवला आहे, टी इज इक्वल टू 2 पाय इंटू अंडर रूट ऑफ एल अपॉन जी, त्याच्यामध्ये आपण टीची व्हॅल्यू 2 टाकायची, स्क्वेअर करायचं आणि एलची व्हॅल्यू फाइंड आउट करायची. एलचा फॉर्म्युला तयार होतो जी बाय पाय स्क्वेअर. आणि या फॉर्म्युलाचा यूज करून आपण एक्झाम्पल सोडवायचे आहेत. या एक्झाम्पलवरून आपण काय करणार आहे? तर कॅपिटल एल ही जी सेकंड पेंडुलमची लेंथ आहे ती कॅल्क्युलेट करणार आहे. आता 2 पॉईंट छोटे छोटे राहतात या टॉपिकमधले. एक आहे फ्री ऑसिलेशन आणि दुसरा आहे फोर्स्ड ऑसिलेशन. 2च पॉईंट राहतात, एक फ्री ऑसिलेशन आणि फोर्स्ड ऑसिलेशन. मी ह्याचं फक्त मिनिंग तुम्हाला सांगणार आहे. बोर्डानं हा पॉईंट तुम्हाला फक्त कन्सेप्ट म्हणून ठेवला आहे त्यात, आणि यावेळी परीक्षेचा सिलेबस 25% कमी झाल्यामुळं म्हणजे काही सांगता येत नाही. पण तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या की हे पॉईंट आपल्याला समजून घ्यायचे, याचे कन्सेप्ट विचारात घ्या. सिलेबसमधला हा पॉईंट आहेच. सो फ्री ऑसिलेशन म्हणजे काय की एखाद्या बॉडीला त्याचं ऑसिलेशन हे नॅचरली होत असेल तर त्याला फ्री ऑसिलेशन म्हणतात. इफ ॲन ऑब्जेक्ट अलाउड टू व्हायब्रेट ऑन इट्स ओन, त्याचं ते नॅचरली फ्रिक्वेन्सीनं जर व्हायब्रेट होत असेल तर त्याचे जे ऑसिलेशन्स असतात त्याला फ्री ऑसिलेशन्स असं म्हणतात. म्हणजे एक्झाम्पल काय की एखादा आपण पेंड्युलम आहे, त्याला आपण समजा काय केलं की एक झोक आहे, आपण ओढला आणि सोडून दिला की तो व्हायब्रेट होत राहील, पुढे मागे ऑसिलेट होत राहील आणि नंतर तो थांबेल. प्रत्येक वेळी त्याचे ऑसिलेशन्स हे नैसर्गिकरित्या होत असतील तर ते म्हणायचं फ्री ऑसिलेशन्स. एक एक्झाम्पल सांगतो. आपण बॉल घेतला आणि थ्रो केला, वरती हवेत फेकला, वरून खाली पडला ग्राउंडवरती, खाली पडल्यानंतर परत टप्पा परत पडला, परत वरती गेला, परत टप्पा पडला, वरत गेला, हळूहळू त्याची हाईट कमी होत जाईल, परत तो ग्राउंडवरतीच थांबेल. हे जे ऑसिलेशन्स आहेत त्याचे अप अँड डाऊन्स हे नॅचरल आहेत. तेच तर फोर्स्ड ऑसिलेशन म्हणजे काय असतात की एखाद्या ऑब्जेक्टला आपण परत फोर्स अप्लाय करतो आणि त्याला परत व्हायब्रेट करतो आहे, तर ते असतात फोर्स्ड व्हायब्रेशन्स किंवा फोर्स्ड ऑसिलेशन. म्हणजे इफ ॲन ऑब्जेक्ट इज अलाउड टू व्हायब्रेट बाय अप्लाइंग पिरियडिक फोर्स, परत त्याला फोर्स अप्लाय केला, इट कॅन बी मेड टू ऑसिलेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सी दॅन इट्स नॅचरल फ्रिक्वेन्सी. म्हणजे एक एक्झाम्पल सांगतो. आपण घड्याळाचा पेंड्युलम बघितला, भिंतीवरती घड्याळ असते त्याला पेंड्युलम असते बघा. तो पेंड्युलम एकाच लेंथमध्ये कायम व्हायब्रेट होत असतो, का तर त्याची जी एनर्जी कमी होत असते त्याला तेवढी एनर्जी सेलच्या म्हणजे बॅटरी जी जोडलेली असते त्याला ती एनर्जी प्रोव्हाइड करत असते. तो कधीही ॲम्प्लिट्यूड चेंज करत नाही. प्रत्येक वेळी तेवढ्याच एनर्जीनं तो व्हायब्रेट होतो, तेवढेच ॲम्प्लिट्यूडनं तो व्हायब्रेट होत राहतो, कारण त्याला प्रत्येक वेळी त्याला एक एनर्जी प्रोव्हाइड केली जाते, एक फोर्स अप्लाय केला जातो. त्यामुळे ते जे ऑसिलेशन आहे त्याला आपण म्हणणार आहे फोर्स्ड ऑसिलेशन. किंवा आपण टप्पा पडणारा बॉल वरती आला की परत हातानं खाली ढकलला, आपण हातानं जसं टप्पा पडतो ना बॉल परत हातानं खाली दाबून किंवा हातानं खाली ढकलून, तर तो जो ऑसिलेशन असतात त्याला म्हणायचं फोर्स्ड ऑसिलेशन. थोडक्यात काय, जे नॅचरली ऑसिलेशन होतात, जे स्वतः नॅचरली ऑसिलेट होतं त्याला म्हणायचं फ्री ऑसिलेशन्स, आणि ज्याला परत फोर्स अप्लाय करून जे ऑसिलेशन्स क्रिएट होतात त्याला म्हणायचं फोर्स्ड ऑसिलेशन्स. तर बघा हे झाले फ्री ऑसिलेशन्स आणि फोर्स्ड ऑसिलेशन्स. तर मला वाटतं आजच्यासाठी एवढा सफिशियंट भाग आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या की या टॉपिकमधले पॉईंट इथं संपतात. तर अतिशय सोपा आणि इझी असा टॉपिक आहे. याच्यामध्ये मॅथमॅटिकल कन्सेप्ट्स आहेत पण समजायला खूप सोपे आहेत. मी तुम्हाला हे जे हातानं जे बोर्डानं दिलेले इक्वेशन आहेत ते अजून सोपे करून त्याच्या काही स्टेप्स वाढवून तुम्हाला इझिली कसं लक्षात येईल ते समजून आणण्यासाठी मी
हे सगळे इक्वेशन्स वाढवून लिहिलेत की तुम्हाला ते व्यवस्थित समजावे, सोपे करून लिहिलेत. आणि त्यासाठी तुम्ही ह्या व्हिडिओ बघा. आपण या टॉपिकचे सगळे व्हिडिओज, मला वाटते हा आपला 9वा व्हिडिओ असेल, सगळे व्हिडिओज आपण ग्रुप आपल्या चॅनेलवरती अपलोड केले. त्याच्या लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळतील. कोणाला डाऊट असेल तर तुम्ही मला विचारू शकता, शाळेत विचारू शकता. त्याच्यावरून तुम्ही त्या लिंक्स घेऊन तुम्ही हे परत पूर्ण टॉपिक बघू शकता. बोर्डाला विचारल्या जाणाऱ्या क्वेश्चन्स या टॉपिकमध्ये सगळे कवर होतील. तुम्हाला खात्रीशी सांगतो की आपण खूप छान कन्सेप्ट घेतलेत. तुम्हाला व्हिज्युअलाइज होण्यासाठी आपण खूप चांगल्या ग्राफिटीज, खूप चांगले PPT, खूप वेगळ्या व्हिडिओज आणि ॲनिमेशन्स मी तुम्हाला याच्यात दाखवलेत. काही स्केमॅटिक्स तुम्हाला दाखवलेत. तुम्ही हा पूर्ण टॉपिक जर कळाला नसेल तर बाकीचे पहिले व्हिडिओ बघा, त्याच्या लिंक्स अवेलेबल आहेत. बघून काय शंका असेल तरी तुम्ही विचारलं तरी चालते. हा टॉपिक कुणी स्किप करायचा नाही आहे. ह्याच्यात खूप चांगले मार्क्स तुम्हाला मिळवायचे आहेत. ह्याच्यावरती CETला सुद्धा क्वेश्चन चांगले असतात. तर तुम्ही जर काय डाऊट असेल तर विचारा. मला वाटतं आजच्यासाठी एवढं सफिशियंट आहे. ऑसिलेशन्स टॉपिक आज इथं संपतो आहे. आपण पुढच्या तासाला नवीन टॉपिक सुरू करणार आहे. आत्ता ऑसिलेशन टॉपिकमध्ये जर तुम्हाला काय डाऊट असेल तर तुम्ही मला विचारलं तरी चालते. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा तुम्ही फोन करून विचारलं तरी चालेल. मला वाटतं एवढं सफिशियंट आहे. थांबूया, पुढच्या तासाला आपण भेटू. धन्यवाद.